नमस्कार मित्रांनो 2014 सालापासून महाराष्ट्र आणि देशाच्या पातळीवर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांमध्ये चढाओढ लागलेली दिसून येते आहे। आणि तू जास्तीचा अपमान करतो का मी जास्तीचा अपमान करतो, मी जास्तीचा छत्रपतींचा इतिहास विकृत करून सांगतो का तू सांगतो का मी सांगतो, ही जी चढाओढ लागली आहे आणि याला जे काही सत्तेचं पाठबळ मिळताना दिसतंय यावरनं काही प्रश्न पडतायत की जी काही सत्ताधारी भाजप आहे ते यावर अगदी मोकळेपणानं कुठेही याला पायबंद घालताना दिसून येत नाहीत। जी भाजपची मात्र संस्था आहे ती सुद्धा यावर कुठेही ठोक भूमिका घेताना दिसत नाहीये। हे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद जे धर्माच्या बाबतीमध्ये एवढे संवेदनशील असतात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाशी एवढे संवेदनशीलता त्यांची हरवून बसते। आणि यांच्या उजवे विचारधारेचे म्हणणारे जेवढे लोक आहेत त्यांच्या तोंडामध्ये दही जमते का काय अगदी मूग गिळून गप्प बसतात। याच्या पाठीमागे नेमकं कारण काय का मनुवादी विचारांचं प्राबल्य त्यांना यामधनं दाखवायचं आहे। यामधनं जे काही प्रश्न निर्माण होतात त्यातला पहिला प्रश्न निर्माण होतो तो हा की महाराष्ट्रामध्ये मनुवादी विचारांच्या नुसार हे राज्य चालणार आहे का शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर हे राज्य चालणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणार आहे, पुरोगामी विचारधारेवर चालणार आहे का मनुवादाचे जे काही शिल्लक अवशेष आहेत ते आता नव्यानं पुनर्जीवित करण्याचं काम सरकारी पाठबळावर या राज्यामध्ये होताना दिसून येत आहे। आणि जे गुन्हेगार आहेत, गुन्ह्याचं गांभीर्य आहे ते गुन्हा करणाऱ्याच्या जातीवरती ठरणार आहे का गुन्ह्याचं स्वरूप आता एक कुणी मागास जातीमधनं जर गुन्हा जर केला असेल आणि त्याच पद्धतीचा गुन्हा जर इतर वर्णश्रेष्ठत्व पातळीवरच्या लोकांनी केला तर त्या गुन्ह्याच्या शिक्षा सुद्धा वेगळ्या ठरतात का आणि तपासाचा वेग सुद्धा त्यावर अवलंबून आहे का? आणि धर्मद्रोहापेक्षा शिवद्रोह हा कमी प्रतीचा कमी दर्जाचा आहे का, यावर आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा। मित्रांनो, की महाराष्ट्राच्या पातळीवर आणि देशाच्या पातळीवर ते कोण सुधांशू त्रिवेदी असतील किंवा ते आत्ताचे खासदार प्रदीप पुरोहित असतील किंवा भगतसिंह कोश्यारी असतील किंवा ते राहुल सोलापूरकर आणि आता प्रशांत कोरटकर, म्हणजे हे जे काही मंडळी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी मंडळी ही उजव्या विचारधारेशी म्हणजे संघाशी, भाजपाशी, बजरंग दलाशी अथवा विश्व हिंदू परिषदेशी संलग्न असलेली मंडळी आहेत। आणि ही मंडळी म्हणजे या लोकांचं बळ का वाढतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं धाडस यांच्यामध्ये नेमकं येतं कुठून? यांना सरकारचं पाठबळ लागतं का? हे कशाच्या जीवावर एवढं धाडस करतात? यांना भय वाटत नाही का हे सरकार आता मनुवाद्यां विचारधारेवर चालणार आहे का, मनुवाद्यांना पाठीशी घालणार आहे का? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आता छत्रपतींचा द्रोह हा जर या राज्यामध्ये करणाऱ्या मंडळींना सरकारच जर संरक्षण पुरवत असेल आणि सरकारी सामर्थ्यावरच त्यांना बोलण्याचं धाडस होत असेल असं ते प्रत्यक्ष बोलून दाखवतायत ना। हे असं म्हणचं काही नाही आहे की कोरटकर म्हणतात की हे आमचं राज्य आहे, आता तुम्ही कोणाचं राज्य हे लक्षात घ्या आणि तुझा तो काय आता आपण एवढं याच्यात बोलू नाहीये अशा पद्धतीने तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतोय। एवढंच कशाला की अरे हे सांग म्हणतोय की जिजाऊच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे उडवणारा हा नीच वृत्तीचा नालायक याला चिल्लर म्हणून कसं सोडता येईल हो? याला चिल्लर म्हणून नाही सोडता येणार आहे, कारण या चिल्लर म्हणजे हे मनुवादाचे अवशेष आहेत जे आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही विचार आहेत
जे चारित्र्य आहे त्यावर शिंतोडे उडवतायत. आणखी त्यांनी छत्रपती शिवरायांचा वर सूड उगवण्याची जी त्यांची प्रवृत्ती आहे त्यांनी ती सोडलेली नाहीये, ती वृत्ती त्यांनी सोडलेली नाहीये. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो असं आपण म्हणतो, तर मग जो न्याय खोक्या भोसले एक आदिवासी समाजातला गुन्हेगारी जी वृत्ती असेल नसेल ते आता कायदा आणि न्यायालय ठरविल, पण तो आदिवासी होता म्हणून तो किती किती दिवसात सापडला हो. लगेच त्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळून आणल्या. पोलिसांचं अभिनंदन. पोलिसांनी फार पटकन त्याचा शोध घेतला आणि त्याला अगदी जेरबंद करून महाराष्ट्रात आणलं, कारण तो फार प्रयागराजमध्ये पकडला गेला. पण मग प्रशांत कोरटकर चंद्रपूरमध्ये आहे का नागपूरमध्ये आहे का महाराष्ट्रामध्ये तो दुबईचे फोटो टाकून मूर्खात काढतोय आणि आपण त्याला चिल्लर म्हणून सोडतोय. आता त्याला जामीन नाकारलेला आहे ना, त्याला अटक का होत नाहीये का? तो खोक्या भोसलेसारखा अशा मागास जातीमधनं येत नाहीये म्हणून त्याला अटक होत नाहीये का? म्हणजे गुन्ह्याचं गांभीर्य हे आता आपण जातीवरनं ठरवणार आहोत का, की हा वर्ण श्रेष्ठत्वाचा आहे म्हणून त्याचा गुन्हा जरा थोडासा कमी गांभीर्य आहे आणि ते खोक्या भोसले वगैरे त्यांचं गांभीर्य जास्तीच आहे. मग ते गांभीर्य कमी आहे असं नाही म्हणायचं आहे. हा न्याय इकडे का लागत नाहीये? आणि मग या पाठीमागे सत्ता आहे का? गृह मंत्रालय आहे का? नेमकं कोण आहे? कोणत्या लोकांमध्ये या नीच नालायक माणसाची जी उठबस चालत होती हो कोण आहे नेमका? चिल्लर आहे, चिल्लर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं धाडस त्याच्यामध्ये येतं ना, तर ते चिल्लर नाही आहे. कुठेतरी सत्ता असेल, सत्तेशी संबंधित संस्था असतील, त्यांचं पाडवळ असल्याशिवाय एवढं धाडस कोणी करू शकत नाही. आणि आणखी तिसरी गोष्ट, महत्वाची एक गोष्ट आहे, या राज्यामध्ये देशामध्ये धर्मद्रोह हा सर्वात मोठा गंभीर गुन्हा आहे. औरंगजेबाची जी कबर खणायला निघाले ना, हा धर्मद्रोह आहे. कारण त्या मुस्लिम धर्मीयांनी आमच्या छत्रपती संभाजी राजांचा फक्त नावासाठी धर्मासाठी जे काही छत्रपती संभाजी राजांचा छळ केला म्हणून सांगत असतील ही मंडळी. छत्रपती त्यांनी त्याच्या वडिलांचा किंवा धर्मगुरूंची कत्ली केल्या, तो क्रूर होता, सूड उगवणारा होता. तर हे नीच नराधम मनुवाद्यांचे शिल्लक असलेले अवशेष आता छत्रपती शिवाजी महाराजांवर आणखी सूडच उगवतात ना हो. आज 350 वर्षापासून सूड उगवतच आले, तर आताही ती सूड उगवत आहेत ना. कारण इकडे सांगायचं की धर्मद्रोह हा वाईटच आहे, कारण धर्मद्रोह करणाऱ्या व्यक्तीला जी शिक्षा व्हायला पाहिजे, म्हणजे जो आता अटक केलेला नागपूर दंगलीचा जो काही आरोपी आहेत ते त्यांनी धर्मद्रोह केलाय, हिंदूंशी द्रोह केलाय, म्हणून त्यांना शिक्षा होणं फार गरजेचं आहे, मान्य आहे. मग शिवद्रोह हा या धर्मद्रोहापेक्षा कमी दर्जाचा आहे असं या बजरंग दलाला, विश्व हिंदू परिषदेला, भाजपला अथवा त्या मातृसंस्था असलेल्या संघाला वाटतं का? आणि जर खरोखर की वर्णश्रेष्ठत्व ब्राह्मण्यवाद म्हणून कोरटकर फडणवीसांचं नाव घेऊन त्यांना गृहीत धरतोय, तर मग फडणवीसांची जबाबदारी आता वाढलेली आहे का? त्यांना या आरोपातून मोकळं व्हायचं असेल, सुटायचं असेल आणि मी लोकशाहीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानुसार राज्य चालवतो हे दाखवायचं असेल, तर त्यांना कोरटकरला मुसक्या आवळून जिथं असेल तिथून अटक करून त्याची कोठडीत रवानगी करायला हवी. आणि ह्या सोलापूरकरांना, या भगतसिंह कोश्यारींना आपण संरक्षण देतो, पाठीराखण करतो, पाठराखण करतो, हे जे त्यांच्या सत्तेच्या वर्तनातून दिसतंय ना, ते आता दिसणं, तुम्ही कदाचित नसालही तसे, पण आता तुम्ही कारवाई कशी ठोक करताय हे सुद्धा दाखवून द्यावं लागेल. आणि तुमच्यावर जे वर्णश्रेष्ठत्वाचे जे काही आरोप करण्याची संधी मिळते ती न देणं तुमच्या हातामध्ये आहे. आणि ते फक्त केवळ तुम्ही कारवाई करूनच हे
दाखवू शकता, म्हणून शिवद्रोह्यांना राष्ट्रद्रोहाचा, देशद्रोहाचा, धर्मद्रोहाचा गुन्हा समजून या शिवद्रोह्यांना कठोरातली कठोर जी शिक्षा आहे या देवेंद्र फडणवीसांनी जर दिली तर आम्ही म्हणू की ते खरोखर गडकरी कुळातले गडकरी आहेत. ते पंतांच्या म्हणजे त्या कुलकर्ण्यांच्या कुळामध्ये नाही आहेत, कारण सर्व माणसं सारखी नसतात, ती गुण आणि कर्मावर ठरतात. तसं गुण आणि कर्माने आपण श्रेष्ठ आहोत हे फडणवीसांना दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं? जर चांगलं वाटलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.